Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. फार्मसीतील स्पर्धा परीक्षा या क्षेत्रामध्ये या व्हिडिओमध्ये आपण फार्म डी हा 6 वर्षाचा कोर्स झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रायव्हेट क्षेत्रामध्ये त्याचबरोबर गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये कुठल्या संधी असतात, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असताना किंवा फार्म डी कोर्स बद्दल ऐकत असताना या कोर्स नंतर ज्या काही विविध संधी आहे याबद्दल आपल्या मनामध्ये खूप छान छान भरलं जातं किंवा थोडक्यात आपण प्रोफेशनल भाषेमध्ये हीप क्रिएट केला जातो. खरंच फार्म डी नंतर या संधी भारतामध्ये अवेलेबल आहेत का, किंवा त्यावर काही मर्यादा आहेत, किंवा या संदर्भातील त्याच्याशी रिलेटेड असणारी कन्सर्न बॉडी काही काम करते का, किंवा येणाऱ्या काळामध्ये फार्म डी या क्षेत्राला भारतामध्ये उम्मीद असेल का, या सर्वांचा आढावा आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1 या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4 भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम with Professor B's Positive Way. सर्वात प्रथम फार्म डी करिअर संधी याकडे पाहण्या अगोदर आपल्याला पूर्णपणे कल्पना असली पाहिजे की फार्म डी हा कोर्स आपण 2 पद्धतीनं अचीव करू शकतो. 2 पद्धतीने आपण डॉक्टर इन फार्मसी बनवू शकतो. पहिली एक 12th सायन्स झाल्यानंतर आपण एक 6 वर्षाचा कोर्स करू. महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर भारतामध्ये फार्म डी कोर्स देणाऱ्या भरपूर डीम युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटीज आहेत. यातील आपल्याला पूर्णपणे कल्पना आहे की हा जो काही 5 वर्षाचा पिरियड असणार आहे हा क्लासरूम ट्रेनिंग असणार आहे, किंवा त्याला आपण थिअरॉटिकल कन्सेप्ट म्हणूया, आणि हा रिलेटेड टू द क्लिनिकल फार्मसी किंवा कम्युनिटी फार्मसी असल्यामुळे आपल्याला शेवटचं जे काही 1 इयर असणार आहे तो रेसिडेन्शियल, ज्याला आपण इंटर्नशिप असंही म्हटलं जातं. किंवा फार्म डी होण्यासाठी आयदर आपल्याला बी फार्म करून डायरेक्टली आपण 4th इयरमध्ये फार्म डीच्या ॲडमिशन घेऊ शकतो. म्हणजे बी फार्म करून हा जो काही कोर्स असणार आहे आपल्याला 3 वर्षाचा असणार आहे. यामध्ये 2 वर्ष आपल्याला थिअरी असणार आहे आणि 1 वर्ष हे इंटरनल ट्रेनिंग असणार आहे. थोडक्यात हा फार्म डी कोर्स झाल्यानंतर म्हणजे आपण ऑलमोस्ट या ठिकाणी विद्यार्थी त्याच्या करिअरचे आपण म्हणूया की 6 वर्ष इन्व्हेस्टमेंट करतात, आणि प्रत्येक वर्षी जर फी जर पाहिली ऑलमोस्ट नियर टू 110-125. इट इज अ व्हेरिएबल फ्रॉम युनिव्हर्सिटी किंवा लोकेशन टू लोकेशन. आणि त्यानंतर जर आपण आपल्या टाईमची, जर आपण आपल्या मनीची इन्व्हेस्टमेंट जर करत असेल तर देखील आपण कम्पॅरेटिव्हली बी फार्म आणि एम फार्मपेक्षा फार्म डी नंतर चांगल्या करिअरची अपेक्षा करत असतो. परंतु ते करिअर अवेलेबल आहेत का, हा बिगेस्ट आपल्याला प्रश्न निर्माण होतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, या करिअरकडे पाहत असताना आपल्याला सर्वांना कल्पना माहीत असणे गरजेची आहे. PCIनं हा कोर्स 2008 मध्ये स्टार्ट केला, आणि 2008 नंतर ज्या बी फार्मच्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले असेल त्यांची बॅच जी काही बाहेर पडली ती 2012 मध्ये बाहेर पडली, किंवा ज्या 2008 मध्ये ज्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी याला ॲडमिशन घेतलं असेल त्यांची जी काही बॅच बाहेर पडली ती साधारणपणे कम्प्लीट बॅच आपण म्हणूया 2015 नंतर बाहेर पडली. आणि 2012 आणि 2015 नंतर हे जे काही फार्म डी झालेले स्टुडंट मार्केटमध्ये आले, जॉबच्या संधी पाहायला लागले, त्यावेळेस त्या कुठल्या संधी आहेत, किंवा ॲडमिशन घेत असताना आपल्याला या पद्धतीचं ही खूप क्रिएट केलं जातं की फार्म डी कोर्स नंतर यू विल बिकम ॲज अ क्लिनिकल फार्मसिस्ट, जी भारतामध्ये पहिल्यांदाच हा नवीन कन्सेप्ट आपण पाहिला. आपण पुस्तकामध्ये फार्मसीचा अभ्यास करताना आपल्याला पूर्णपणे कल्पना आहे की क्लिनिकल फार्मसिस्ट काय आहे किंवा कम्युनिटी फार्मसिस्ट काय आहे. आपण त्या पद्धतीनं या कोर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर आपण ज्यावेळेस क्लिनिकल फार्मसीच्या जॉब आहेत का, वॅकन्सी कुठे क्रिएट होतात
2015 नंतर पाहण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला कुठेही या संधी दिसत नाही. त्यानंतर आपण जातो की गव्हर्नमेंट एजन्सीमध्ये कुठे फार्म डी ही इलिजिबिलिटी लिहिलेली दिसते का, तर 2015 नंतर आपल्याला कुठेही इलिजिबिलिटी दिसताना दिसत नाही. ज्यावेळेस आपण हॉस्पिटल फार्मसीकडे जातो त्यावेळेस येस फार्मसीच्या रिक्वायरमेंट आपल्याला दिसतात, पण फार्म डी साठी कुठे वॅकन्सी आहेत हे आपल्याला दिसत नाही. ज्या फार्म डी मध्ये ऍडमिशन घेताना आपल्याला ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर बद्दल माहिती दिली जाते, त्या ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरचा भारतीय मार्केटमध्ये हॉस्पिटलमध्ये कुठेही उल्लेख दिसत नाही. त्यामुळं फार्म डी कोर्स झाल्यानंतर थोडीशी आपल्या मनामध्ये नाराजी निर्माण होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या नाराजीकडे आपण एक पॉझिटिव्ह अँगलनी पाहणं गरजेचं आहे. आणि दो इट इज फ्रॉम व्हेरिएबल फ्रॉम पर्सन टू पर्सन, त्यामुळं फार्म डी नंतर पूर्णपणे निगेटिव्ह चित्र उभं जर होत असेल, त्याला जर सरकार जेवढं रिस्पॉन्सिबल आहे तेवढेच त्या घटकामध्ये काम करणारे आपण विद्यार्थी देखील तेवढेच रिस्पॉन्सिबल आहोत, या मताचा मी आहे. म्हणजेच काळाप्रमाणे आपण आपल्याला चेंज होणं गरजेचं आहे. फार्म डी मध्ये क्लिनिकल फार्मासिस्ट या नावाचं हीप आहे. मी म्हणणार हीप नाही, येणाऱ्या काळामध्ये ती एक संधी आहे. कशी आहे ती आपण पाहूया. ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर आहे, ती एक संधी आहे. या दोन गोष्टीवर माझा हा व्हिडिओ मी म्हणेल की जास्तीत जास्त मी स्ट्रेस दिलेला आहे. त्याही पलीकडे मे बी फार्म डी झाल्यानंतर कुणाचीच इच्छा नसते की फार्मासिस्ट म्हणून मी काम करावं, स्टाफ फार्मासिस्ट म्हणून काम करावं. पण एक गोष्ट क्लिअर्स आहे, कारण यासाठी आपल्याकडे डिफॉर्म डिप्लोमा झालेले स्टुडंट्स अवेलेबल आहेत. इवन आज बी फॉर्मचे स्टुडंट देखील फार्मासिस्टला अप्लाय करतात. समटाइम्स अगदी आपण एम फॉर्मचे स्टुडंट देखील फार्मासिस्टसाठी अप्लाय करताना दिसतात. जरी हे अप्लाय करताना दिसत असेल तरी भविष्यामध्ये ज्या काही आपण रिक्वायरमेंट पाहणार आहोत किंवा जी काही प्रोसिजर पाहणार आहोत किंवा एक्सपेक्टेड जे काही अमेंडमेंट पाहणार आहोत, त्या ठिकाणी येणाऱ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये या क्लिनिकल फार्मसीच्या जागा असणार आहेत. ही 100% गॅरंटी आहे. आज नाही पण उद्या नक्की असणार आहे. आणि त्या ठिकाणी हे जे काही फार्मासिस्ट म्हणून आपण काम करणार आहोत, फार्म डीचे स्टुडंट, मे बी दे विल गोइंग टू प्रमोटेड ॲज अ क्लिनिकल फार्मासिस्ट. हाच माझा पॉझिटिव्ह अँगल आहे. दुसरी गोष्ट, या पूर्णपणे 6 वर्षामध्ये आपण किंवा जे काही विद्यार्थी जे पूर्णपणे ड्रग या एंटिटीशी किंवा त्याच्या इंटरॅक्शनशी, त्याच्या ॲडव्हर्स इफेक्ट्सशी किंवा आपण त्याला म्हणूया की पेशंट मॅनेजमेंटशी ज्या पद्धतीने इंटरॅक्ट होत असतात, मे बी या सर्वांचा विचार केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना स्वतःला जर यातील कुठल्याही सेक्शन्समध्ये ते करिअर, मेडिकल रायटरचं करिअर असेल किंवा ड्रग रायटरचं करिअर असेल, डेफिनेटली त्याला या ठिकाणी अपॉर्च्युनिटी असणार आहेत. वन बाय वन आपण या सर्वांचा आढावा फार्म डी झाल्यानंतर जे काही उपलब्ध संधी आहेत यामध्ये घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो की सर मला स्पर्धा परीक्षा देता येते का? तर एक या संदर्भातलं एक जे काही 16 जुलै 2019चं जे आपलं गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन्स आहे, याला रेग्युलेशन याचा GR याचा अर्थ जे गव्हर्नमेंटनी या संदर्भातील नोटिफिकेशन जे दिलेलं आहे, UPSC एक्झाम्स किंवा MPSC एक्झाम्स किंवा ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम यासाठी जी काही इलिजिबिलिटी लागते, ज्या ज्या ठिकाणी फार्मसीची इलिजिबिलिटी लागते, फार्मसी स्टुडंट ग्रॅज्युएशनची इलिजिबिलिटी लागते, त्या ठिकाणी फार्म डी स्टुडंट देखील इलिजिबल असणार. म्हणजे फार्म डी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा यामध्ये UPSC यामध्ये MPSC आपण इलिजिबल आहोत. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण मानूया. त्यामुळे वन अपॉर्च्युनिटी आपण UPSC एक्झाममधून IAS IPS किंवा MPSC एक्झाममधून आपण एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन्समध्ये जाऊ शकतो. ही आपण अपॉर्च्युनिटी या ठिकाणी मानायला हवी आहे. नेक्स्ट आपण जातो की ड्रग इन्स्पेक्टर. या ठिकाणी ड्रग इन्स्पेक्टरची जर रिक्वायरमेंट जर पाहिली तर हा एक इन्फोर्समेंट जॉब्स आहे की ज्या ठिकाणी मेडिकल शॉप्स आहेत, ज्या ठिकाणी कंपनी आहेत, वेदर दे आर रन अकॉर्डिंग टू द ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि त्याचे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आपल्या 1945 मध्ये दिलेले दिसतात, त्या पद्धतीने केमिस्ट शॉप किंवा फार्मास्युटिकल कंपनी वर्कआउट करतात की नाही हे पाहण्याचं काम ड्रग इन्स्पेक्टरमध्ये असतं. परंतु एक सर्वात महत्त्वाची रिक्वायरमेंट या ड्रग इन्स्पेक्टरसाठी ऑलमोस्ट 1.5 इयर किंवा वर्षाचा आपल्याला जे काही आपण बायोलॉजिकल प्रोडक्ट असं म्हटलं जातं किंवा अगदी शास्त्रीय भाषेमध्ये ज्याला आपण म्हणूया की शेड्यूल सीचे जे काही ड्रग्ज आहेत, या
शेड्यूल सीचे ड्रग ज्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चर केले जातात, ज्या कंपनीमध्ये तो विद्यार्थी जर टेस्टिंग करण्याचा त्याला जर 1.5 वर्षाचा अनुभव असेल, तर B.Pharm नंतर, M.Pharm नंतर, इव्हन फार्म डी नंतर त्याला ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी अपॉर्च्युनिटी असेल. म्हणजे कोर्स सब्जेक्टसाठी विद्यार्थी, फार्म डीचे विद्यार्थी या ड्रग इन्स्पेक्टर या अपॉर्च्युनिटीला देखील पाहू शकतात. नेक्स्ट आपला मुद्दा येतो की रिटेल फार्मसिस्ट. पण डेफिनेटली की रिटेल फार्मसिस्ट आज आपल्याकडे जो काही डिप्लोमा कोर्स आहे, D.Pharm कोर्स आहेत, इव्हन जो काही B.Pharm कोर्स आहेत, त्या विद्यार्थ्यांना रिटेल फार्मसिस्ट किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये फार्मसिस्ट म्हणून एंट्री करणं, त्यासाठी इलिजिबिलिटी असणं हे मान्य आहे. परंतु 6 वर्ष झाल्यानंतर मला नाही वाटत कुठला फार्म डीचा स्टुडंट हा फार्मसिस्ट म्हणून अप्लाय करेल. त्यामुळे मी याला अपॉर्च्युनिटी म्हणणार नाही, कदाचित ते आपलं डिग्रेडेशन्स असेल. आपण फार्म डी स्टुडंट जी काही 6 वर्षाची आपली टाईम, आपली नॉलेज आणि समॉट एक्सटेंड मनीची जी काही इन्व्हेस्टमेंट करतो, त्याचं जर आउटपुट आपल्याला हवं असेल, तर डेफिनेटली ही यापेक्षाही अधिक दर्जाचं असेल. त्यामुळं फार्म डी स्टुडंटसाठी रिटेल फार्मसिस्ट किंवा होलसेल फार्मसिस्ट मी ही जॉब अपॉर्च्युनिटी या ठिकाणी मानत नाही, परंतु आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हवी आहे. मे बी फार्म डी झाल्यानंतर एखादा स्टुडंट्स या माध्यमातून एखादा अंतरप्रिनियर होऊ शकतो, एखादा बिझनेसमॅन होऊ शकतो. त्यामुळं आपण ॲज अ रिटेल फार्मसिस्ट या प्रोफाईलला किंवा या जॉब अपॉर्च्युनिटीला बिलकुल कमी समजता कामा नये. हा मुद्दा मला या ठिकाणी तुमच्यापाशी इन्सिस्ट करायचा आहे. नेक्स्ट मुद्दा येतो की होल 5 इयर्स आणि 1 इयर्समध्ये जे काही आपलं इंटरॅक्शन ड्रग या एंटिटी बरोबर होत असतं, त्या एंटिटी बरोबर डेफिनेटली आपण एक नॉलेजेबल असतो. म्हणून ॲज अ फार्म डी स्टुडंट्स येणाऱ्या काळामध्ये मे बी त्याच्या नॉलेज, मे बी त्याच्या ड्रग्सच्या इंटरॅक्शन्स असेल, या संदर्भातील नॉलेजमुळं एक ॲनालिटिकल पार्ट म्हणून बायो ॲनालिसिस आलं, जो फॉरेन्सिक सायन्सचा समॉट एक्सटेंड पार्ट पण आला, इवन द क्लिनिकल अनालिसिस आलं, मटेरियल अनालिसिस आलं, यासारख्या त्यातील नॉलेजमुळे फॉर एक्झाम्पल पुण्याची जी काही नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज आहे किंवा लखनौ येथील सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीज आहे, अशा ज्या काही आपल्या सेंटर, ज्या ज्या काउन्सिल ऑफ आपण म्हणूया की इंडस्ट्रियल अँड सायंटिफिक रिसर्चच्या CISच्या अंतर्गत ज्या ज्या काही लॅबोरेटरीज येतात किंवा जे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रकल्प येतात, या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये फार्म डी या कोर्सला डेफिनेटली अपॉर्च्युनिटी असणार आहे. परंतु आजही भारतामध्ये बहुतेक लोकांना D.Pharm आणि फार्म डी यामध्ये काही फरक असतो का हेच माहीत नाही आहे बहुतेक लोकांना. त्यामुळं सांगायचा उद्देश असा की आज हा पल्ला फार्म डीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप दूरचा आहे आणि त्याचं जर ॲक्सेप्टन्स घ्यायचं असेल तर आपण सर्व फार्मसीच्या विद्यार्थ्यांना एकजुटीनं सरकारपुढं आपलं म्हणणंही मांडणं गरजेचं आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ फार्म डी किंवा सर्व त्यामध्ये B.Pharm आणि M.Pharmचे विद्यार्थी आहेत. पण ॲनालिटिकल केमिस्ट्री हा किंवा केमिस्ट हा येणाऱ्या काळामध्ये एक जॉब अपॉर्च्युनिटी निश्चित असू शकेल. नेक्स्ट, मेडिकल रायटर. जरी हा फील्ड आपल्या भारतामध्ये ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने इव्हॉल्व झालं नसेल, परंतु फार्म डी करत असताना जे काही विद्यार्थी पूर्णपणे थेरॉटिकली कामामध्ये मोर इंटरेस्टेड घेतात, मे बी क्लिनिकल रिसर्चमध्ये त्यांचा मोर ॲटिट्यूड असतो, ते विद्यार्थी त्यांनी जो काही एक्सपेरिमेंट केलेला आहे, ऑफलाईन असेल किंवा प्रॅक्टिकली स्वरूपाचा असेल, ड्रग्जवर असेल किंवा कुठल्याही स्वरूपाचा असेल, डिसीजवर असेल, तर त्यांनी केलेल्या रिसर्चवर आधारित दे आर ॲबल टू डू द पब्लिकेशन आर्टिकल्स आलं, प्रमोशनल लिटरेचर्स आलं. आज भारतामध्ये देखील फार्मा जर्नल्स आपल्याला एक नॅशनल आणि इंटरनॅशनल दर्जाचे दिसतात. त्या ठिकाणी एक कंटेंट हेल्थ केअर वेबसाईट डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा मॅगझिनचं बॅकअप पुरवठा करण्यासाठी फार्म डी विद्यार्थी त्या पद्धतीने वर्कआउट करावं लागेल. परंतु त्यांना त्या संदर्भात येण्यासाठी ज्या काही रिसर्च मेथॉडॉलॉजी लागतात त्याचं पूर्णपणे नॉलेज असणं गरजेचं आहे किंवा ते कंटेंट त्यांना या संदर्भात डेव्हलप करावं लागेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मला या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या 2 गोष्टीबद्दल तुम्हाला बोलायचं आहे की फार्म डीला ॲडमिशन घेत असताना भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वात सांगितलं जातं यू विल बिकम द क्लिनिकल फार्मसिस्ट. राईट नाऊ क्लिनिकल फार्मसिस्ट याचा अर्थ आपल्याला कळाला असेल की हा फार्मसी ही विल गोइंग टू वर्क अलॉंग विथ द फिजिशियन. हा एक कन्सेप्ट आहे. आज फार्मसी आणि मेडिकल किंवा डॉक्टर्स हे पूर्णपणे 2 सेपरेट एंटिटी पाहिल्या जातात. आज ज्या पद्धतीने डॉक्टरला मान आहे त्या पद्धतीने कदाचित फार्मसीला मान नाही. फार्म डी कोर्स येण्यामागे हाच उद्देश होता.
येणाऱ्या फ्युचर्समध्ये ज्याला क्लिनिकल फार्मासिस्ट म्हटलं जातं तो जॉब असाच असणार आहे की फार्मासिस्ट, क्लिनिकल फार्मासिस्ट, ही विल अलॉंग विथ द डॉक्टर, फिजिशियन्स, मेडिकल स्टाफ, ही विल वर्क विथ. आणि हे करत असताना त्या फार्म डी स्टुडंटनी किंवा इलिजिबल कॅन्डिडेटनी त्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, जे काही डॉक्टर मेडिकेशन प्रिस्क्राईब करीन त्या संदर्भातील मॅनेजमेंट करणं पेशंटच्या पद्धतीने असेल, किंवा आपण त्याला म्हणूया की लॉंग टर्मचे काही डिसीज आहेत, अस्थमा आहे, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर्स आहे, या डिसीजचं आउटकम प्रिफर करण्यासाठी, मोर डिझायरेबल इफेक्ट करण्यासाठी याची आपण म्हणूया फार्म डी या कोर्सची किंवा त्या पर्सनची रिस्पॉन्सिबिलिटी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. थोडक्यात या क्लिनिकल फार्मासिस्टकडून जे काही डॉक्टर, जे काही पेशंट यांच्याशी जे काही इंटरॅक्शन होणार आहे त्याचा आउटकम शेवटी टोटल भारतातील हेल्थकेअर सिस्टीम डेव्हलप करण्यासाठीच होणार आहे, जेणेकरून क्लिनिकल फार्मासिस्टकडून त्या पेशंटला, त्या रिस्पेक्टिव्ह त्याच्या नातेवाईकांना डाईटच्या संदर्भात असेल, मेडिकेशनच्या संदर्भात असेल, त्याचं ड्रग इंट्रॅक्शनच्या संदर्भात असेल किंवा लाईफस्टाईलच्या संदर्भात असेल, जर नॉलेज जर प्रोव्हाइड केलं तर हा एक चेंजेबल थिंग असेल. त्यामुळे क्लिनिकल फार्मासिस्ट हा आपल्यासाठी एक जॉब ऑपॉर्च्युनिटी डेफिनेटली आहे. दुसरं येतं की ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर. या ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर्समध्ये असं अपेक्षित आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये जे काही हॉस्पिटल असतील, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपल्याला वेगवेगळे डिपार्टमेंट दिसतात. पिडियाट्रिक डिपार्टमेंट दिसतं, न्यूरो डिपार्टमेंट दिसतं, आपल्याला जनरल डिपार्टमेंट दिसतं, सर्जरी डिपार्टमेंट दिसतं, फार्मसी डिपार्टमेंट दिसतं, परंतु या ड्रग इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट आपल्याला दिसत नाही. मे बी हा सरकारचा कन्सेप्ट आहे की येणाऱ्या हॉस्पिटल्समध्ये काही DIC डिपार्टमेंट असेल आणि हे DIC ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर जे काही असेल ते त्या पेशंटला, तिथील उपस्थित असलेल्या डॉक्टरला नवीन मॉलिक्यूलबद्दल, नवीन ड्रगबद्दल, नवीन डोसेसबद्दल एक माहिती देण्यासाठी याचा जो काही HOD असणार आहे तो HOD हा फार्म डी कोर्सचाच असणार आहे, हे अपेक्षित आहे. हे मी अपेक्षा व्यक्त केल्या. अपेक्षा कुठल्या जॉबच्या व्यक्त केल्या? एक क्लिनिकल फार्मासिस्ट आणि या ठिकाणी ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर म्हणून. परंतु आज आपण ज्यावेळेस कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जातो, आपल्याला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये DIC हे सेंटर दिसत नाही. कुठल्याही हॉस्पिटल्समध्ये भारतामध्ये क्लिनिकल फार्मसीच्या आपल्याला जागा ओपन झालेल्या दिसत नाहीत. या दोन गोष्टी आपण समजून घेऊया. याला अनुसरून 2015 मध्ये जे काही आपलं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ज्या फार्म डी कोर्सचं नियोजन करतं, त्यांनी एक डिझाईन केलं. जर या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची एक रिस्पॉन्सिबिलिटीज आहे एज्युकेशनच्या संदर्भामध्ये किंवा त्याचं ऑपरेशन करण्याच्या संदर्भामध्ये, 2015 नंतर त्यांना जाणीव झाली की फार्म डीचे स्टुडंट जे काही बाहेर आलेले आहेत त्यांना क्लिनिकल फार्मासिस्ट म्हणून कुठेही अपॉर्च्युनिटी नाही, त्यांना DIC म्हणून कुठेही अपॉर्च्युनिटी नाही. आणि डेफिनेटली हे पूर्णपणे त्या विद्यार्थ्यांच्या अवलंबून नाहीये. इट इज अ जॉब ऑफ अपेक्स बॉडी, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया अँड डेफिनेटली सेंटर अँड द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणून फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं जी काही अमेंडमेंट करायचं ठरवलं, कशामध्ये अमेंडमेंट करायचं ठरवलं तर आपला 2015चा जो काही अमेंडमेंट पार्ट आहे, 2015 मध्ये आपण फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन 2015 हा फॉलो केला. याचं फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन्समध्ये ज्या ठिकाणी क्लिनिकल फार्मासिस्ट हा शब्द वापरलेला आहे, पण क्लिनिकल फार्मासिस्ट होण्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे किंवा आपण म्हणूया की एक हेड फार्मासिस्ट होण्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे त्याचा कुठेही आपल्याला उल्लेख केलेला दिसत नाही. म्हणून 2015च्या फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशनच्या अंतर्गत आता PCI ला जाणीव झाली की आपण त्यामध्ये अमेंडमेंट करणं गरजेचं आहे. या संदर्भातली जी मीटिंग 2019 मध्ये घेण्यात आली, ही मीटिंग तुम्हाला तारीखही दिसेल, ऑलमोस्ट ऑगस्टमध्ये मीटिंग घेण्यात आली. आणि या मीटिंगमध्ये ज्या दोन गोष्टी ठरलेल्या आहेत की आता आपण या फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन्समध्ये ज्या काही अमेंडमेंट करायच्या, अमेंडमेंट कशाच्या संदर्भातील असेल की पहिली अमेंडमेंट असेल की त्या फार्मसी प्रॅक्टिसमध्ये आपण क्लिनिकल फार्मासिस्ट बनण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागेल, क्लिनिकल फार्मसीचं जॉब प्रोफाईल काय असेल, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असेल, हे आपल्याला पहिल्यांदा मेन्शन्स करायचं आहे. हे अमेंडमेंट आहे, ह्या सूचना आहेत, हे मायनोट्स ऑफ द मीटिंग्स आहेत. अजूनही या अमेंडमेंट झालेल्या नाहीत, या ऑगस्ट 2019च्या आहेत. दुसरी अमेंडमेंट त्यांनी करायचं ठरवलं की भारतामध्ये जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत
किंवा जे काही आपले गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्समध्ये आहेत त्यामध्ये एका डिपार्टमेंटला ॲड करायचं, ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरला ॲड करायचं. परंतु ह्या 2 अमेंडमेंट प्रपोज आहेत. या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं त्या राज्य सरकार आणि युनियन टेरिटरी त्याचबरोबर जी काही अपेक्स मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ मिनिस्ट्री यांच्याकडे पाठवलेल्या आहेत. हे पहिल्यांदा मुद्दा समजून घ्या. म्हणजे आज आपल्याकडे क्लिनिकल फार्मसीचे जॉब दिसत नाहीये, DICचे जॉब दिसत नाहीये, परंतु जर हेल्थ मिनिस्टरनी, रिस्पेक्टिव्ह सेंटरनी, त्याचबरोबर युनियन टेरिटरीनी किंवा स्टेट गव्हर्नमेंटनी ह्या 2 अमेंडमेंट मान्य केल्या आणि जो काही फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशनमध्ये त्याचा जर अंतर्भाव जर केला तर फार्म डी स्टुडंटला येणाऱ्या काळामध्ये डेफिनेटली संधी असणार आहे. हा एक पॉझिटिव्ह अँगल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येऊया. तर या फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी जे काही मी मेन्शन्स केलं, मुद्दाम ही अमेंडमेंट मी तुम्हाला दाखवलेली आहे. ही जी काही मायन्यूट्स ऑफ मीटिंग PCIचे आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी मी ते डिटेल मेन्शन्स केलेले आहेत की या डिटेल्समध्ये हे मेन्शन्स केलेलं आहेत की आपल्याला क्लिनिकल फार्मासिस्ट या शब्दाच्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी आपण या ठिकाणी मेन्शन्स करणार आहोत आणि त्या अमेंडमेंट करून घेणार आहोत. हाच मुद्दा मी या ठिकाणी मान्य करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात दुसरा जो काही पॉईंट आपण या ठिकाणी मेन्शन्स केला की जो DIC आपल्याला स्थापन करायचा आहे, तर DICचा जो काही हेड असेल त्या हॉस्पिटल्समध्ये तो आपला फार्म डी स्टुडंट असणं गरजेचं आहे. हीच म्हणजे उद्या येणारे हॉस्पिटल्स त्यामध्ये एक DIC सेंटर असेल, त्याचा हेड जो काही असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला फार्म डी स्टुडंट लागणार आहे. म्हणजे इथून पासून मे बी हॉस्पिटलमधली फार्मासिस्ट रिक्वायरमेंट बरोबर क्लिनिकल फार्मासिस्ट आणि DICची रिक्वायरमेंट असणार आहे आणि या जॉबचं प्रोफाईलच हे असेल. पेशंट असेल, त्या पेशंटचे केअर टेकर्स असेल किंवा हेल्थ प्रोफेशनल असेल, त्यांना ड्रगबद्दल इन्फॉर्मेशन घेणं, ड्रगची इन्फॉर्मेशन देण्यासाठी एज्युकेशनल रिसोर्स वापरणं, मे बी द पॅम्पलेट्स असेल किंवा जी काही इन्स्ट्रुमेंट्स वापरली जातात, जेव्हा केव्हा मेडिकल डिव्हायसेस वापरली जातात, ते आधुनिक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स किंवा इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्मचा वापर करून पेशंटपर्यंत पोहोचवणं हे DICचं काम असेल. त्याचबरोबर त्या हॉस्पिटलमध्ये असणारे जे काही पॅरामेडिकल्स आहेत किंवा आपण म्हणूया की जे काही नर्सेस वगैरे आहेत किंवा रिलेटेड थिंग्स आहेत, त्यांना जे काही मेडिकेशनच्या संदर्भातील ज्या काही पॉलिसीज आहेत, प्रोसेसेस आहेत त्याबद्दल माहिती करून देणं. थर्ड गोष्ट याच्या संदर्भात येते की जे काही याच्याशी रिलेटेड आपण म्हणूया की जे काही सेमिनार घडले जातात किंवा सेमिनार जे काही होतात त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होणं, ते ऑर्गनाईज करणं हे DIC ऑफिसरचं काम असेल. थोडक्यात फार्म डी करिअर संधी पाहत असताना जे काही आपल्याला क्लिनिकल फार्मासिस्ट बद्दल बोललं जातं किंवा DIC बद्दल बोललं जातं, येणाऱ्या काळामध्ये त्याला डेफिनेटली संधी असणार आहे असं आपण मान्य करायला हवं. हे आपल्या रेग्युलेशन्समध्ये किंवा PCIने जे काही मायन्यूट्स दिलेले आहेत त्यामध्ये मेन्शन्स केलेलं आहे. पण जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं, हे केवळ सूचना आहेत, सूचना अजूनपर्यंत फॉलो केलेल्या नाही आहेत. परंतु माझ्या सर्व विद्यार्थ्यांना ही विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये क्लिनिकल फार्मासिस्ट आणि DIC ही ॲज अ फार्म डी स्टुडंटसाठी डेफिनेटली एक करिअर अपॉर्च्युनिटी असेल आणि त्याच पद्धतीने आपण प्रिफरन्स द्यायला पाहिजे आणि या संधीकडे एक सोनं म्हणून पाहणं गरजेची आणि ही यावेळीची रिक्वायरमेंट आहे. Thank you for watching Target with Professor Peace Positive Vic. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.